हॅलो फ्रेंड्स, कसे आहेत सगळे? मज्जेत ना? मज्जेतच असायला हवं. मी गिरिजा स्वागत करते तुमचं आपल्या एका नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये. आणि मी असं बोलते कारण बाहेर खूप जास्त दंगा चालू होता आणि तुमच्यापर्यंत माझा आवाज पोचलाच नसता, म्हणून म्हटलं असाच व्हिडिओ शूट करावा. मस्त सकाळी उठल्या ना खूप भूक लागली होती, त्यामुळे आज सकाळी नाश्त्यामध्ये मी पोहे बनवण्याचा प्लॅन केला होता. बाहेरून पोहे आणले, मस्त चाळून वगैरे घेतले आणि त्यानंतर लगेच पोहे भिजवून ठेवले. पोहे मस्त भिजण्यासाठी भिजवून ठेवले आणि लगेचच दुसऱ्या साईडला ना पोह्याची तयारी करायला घेतली. आज सकाळी झोपेतून उठल्या का माहीत नाही, पण इतकी भूक लागली होती ना, कधी पोहे होतील आणि जेवते असं झालं होतं. आणि त्यामध्ये ना सचिन कधीच कोरडे पोहे खात नाही, त्यांना वरती ना काहीतरी तरी लागते. आता माझ्याकडे मटकी नव्हती, म्हटलं आता काय करावं. म्हटलं चला आज मसूरच्या डाळीची ना आमटी बनवते. फक्त त्यांना काहीतरी असलं ना तर बरं वाटतं, कोरडे पोहे काही खायला आवडत नाहीत. मग त्याचाही सोबतच कांदा चिरून घेतला आणि लगेचच पोहे बनवायला सुरुवात केली. पोह्यासाठी ना बऱ्याचशा गोष्टी काय असतात आणि आज चक्क माझ्याकडे सगळ्या गोष्टी अवेलेबल होत्या. मला ना बटाटे टाकलेले पोहे पण प्रचंड आवडतात, पण सचिनला काही एवढे आवडत नाही. त्यामुळे मी म्हटलं जाऊ दे, आज काही बटाटा टाकायला नको. आणि त्यांना पोह्यामध्ये टोमॅटो टाकलेलं आवडतं, पण आज टोमॅटो अवेलेबल नव्हतं, त्यामुळे टोमॅटोही टाकलं नाही. नाहीतर मी कधी टोमॅटो टाकून पण पोहे बनवते. काही एवढे खास फरक किंवा खूप जास्त घाण वगैरे वाटत नाही, ठीकच लागतात. फक्त टोमॅटो थोडासा आंबट गोडमध्ये ते लागतो, एवढंच काय ते. चला, एक साईडला तरी बनवून झाली आणि दुसऱ्या साईडला मी लगेचच पोहे परतायला घेतले. पोहे परतायच्या आधी ना तेलामध्ये मस्त असे शेंगदाणे ना तळून घेतले. तसे शेंगदाणे तळलेले ना मला खूप आवडतात. चला, पोहे फोडणीला घालून घेतलेत. ते काही तुम्हाला दाखवलं नाही कारण तुम्ही बोर झाला असता, कारण प्रत्येकाच्या घरामध्ये सेमच पोहे बनवतात. मस्त पोहे बनवून झालेले आहेत. दुसऱ्या साईडला तरीही तयार आहे आणि आता लगेचच मी नाश्ता करून घेते कारण मला खूप भूक लागली होती. त्यानंतर माझं कॉलेजमध्ये थोडं काम होतं, तिकडे जाऊन आले आणि तिकडेच मला 2-3 तास गेले. घरी आल्यावर बघितलं तर ते रिटकवलीचा महालक्ष्मीचा चिवडा घेऊन खायला बसले होते. मीही लगेचच त्यांच्यासोबत चिवडा खाऊन घेतला. चिवडा खाल्ला, खरं काही भूक काही भागली नव्हती. त्यामुळे मी म्हटलं आता स्वयंपाकामध्ये मस्त असं डाल फ्राय बनवूया. खरं तर ही डिमांड त्यांची होती की तू डाल फ्राय बनव. चला तर मग आता तुमच्यासोबत मी डाल फ्राय कसा बनवते त्याचीही रेसिपी शेअरच करते. तुरीची, मुगाची आणि मसूरची डाळ समान प्रमाणामध्ये घेतली आणि 2-3 पाण्याने ती व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतली. डाळ धुवून झाल्यानंतर त्यामध्ये मस्त असा अर्धा टोमॅटो टाकून घेतला. आणि मी ना एका रेसिपीमध्ये बघितलं होतं की डाळ शिजत टाकताना ना त्या पाण्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं, म्हणजे ना शिट्टीमधून पाणी बाहेर येत नाही. आता मी जेव्हा पोळ्या करते ना तेव्हा नेहमी ही ट्रिक वापरते, पण आज काही ती मी वापरली नाही कारण डाळ थोडीच होती. मला माहिती होते यातून काही ती बाहेर येणार नाही. टोमॅटो टाकून झाल्यानंतर त्यामध्ये थोडीशी हळद आणि थोडीशी हिंग टाकून घेतलं आणि लगेचच कुकरला झाकण लावून 3 शिट्ट्या करायला ठेवल्या. आता शिट्ट्या होत आहेतच तोपर्यंत मला शेंगदाणे वगैरे भाजून ठेवायचे होते. माझी लगेचच त्याची तयारी सुरू झाली. शेंगदाणेसुद्धा मला थोडे जास्त क्वांटिटीमध्ये भाजायचे होते कारण घरातलं कुठंही संपलं होतं आणि मला शेंगदाण्याचे आणि गुळाचे लाडू बनवायचे. आता म्हणून म्हटलं दोन्हीकडे वेगवेगळे असे शेंगदाणे भाजून घेतले, म्हणजे अर्धे कुटाला आणि घरात वापरायला होतील आणि अर्ध्या शेंगदाण्याचे मी मस्त असे लाडू बनवणार आहे, ज्याची रेसिपीसुद्धा मी नक्कीच तुमच्यासोबत लवकरच शेअर करेन. चला, मस्त शेंगदाणे वगैरे भाजून मी गार व्हायला ठेवलेले आहेत. लगेचच काही कूट वगैरे बनवायच्या भानगडीत मी पडले नाही कारण शेंगदाणे गरम होते. त्यामुळे मस्तपैकी गार होण्यासाठी बाहेर फॅन खाली मी शेंगदाणे ठेवून आली आणि लगेचच मी डाल फ्राय करण्याच्या तयारीला सुरुवात केली. डाळ एकदम मस्त शिजली होती, मस्त घोटून घेतले. कढई गरम करायला ठेवली, एक पळी तेल टाकलं आणि त्यामध्ये कांदा भाजायला टाकला. कांदा मस्त थोडा लाल होईपर्यंत भाजून घेतला आणि त्यामध्ये माझ्याकडे ज्या लाल मिरच्या होत्या वाळवून ठेवलेल्या त्या टाकल्या. त्यानंतर त्यामध्ये थोडीशी हळद, मिरची पूड, हिंग, जे काही थोडेफार मसाले होते ते टाकले आणि मस्त असं सगळं परतून घेतलं. डाल फ्राय बनवताना मी फक्त मिरची पूडचाच वापर करते. सगळं परतून घेतलं आणि त्यामध्ये सगळी घोटून घेतलेली डाळ टाकली
आणि इतक्या सोप्या पद्धतीने इतका सुंदर दाल फ्राय बनवून झाला आहे. अगदी हॉटेललाही हा दाल फ्राय मागे टाकेल इतका सुंदर झाला होता. आणि नेहमीप्रमाणे सचिन त्यांनी माझं खूप कौतुक केलं. त्यांना मी बनवलेलं सगळं आवडतं आणि ते छान झालं म्हणल्यावरती माझा आनंद काही वेगळाच असतो. आपण जेवढ्या भाज्या सोप्या पद्धतीने आणि सिंपल करू ना तेवढ्या त्या छान होतात. जास्त मसाला वगैरे टाकलेल्या भाज्यांना आपल्याला रोज रोज खाव्याशा वाटत नाही. मस्त भाजी बनवून झाली होती आणि लगेचच त्याच डाळीच्या कुकरमध्ये एका साईडला भात लावून घेतला. भातामध्ये मस्त पाणी वगैरे टाकून झाल्यानंतर अचानक माझ्या मनामध्ये आलं दाल फ्राय बनवला आहे तर मग जिरा राईस पण बनवावा. पण आता पाणी वगैरे टाकून झालं होतं. मग मस्त त्यामध्येच जिरे आणि 2-3 तमालपत्री टाकून घेतली. आता मला माहिती आहे की ही जिरा राईस बनवण्याची पद्धतच नाही आहे. पण आपण आहे ना कुठलीही गोष्ट कशीही बनवा. आता मी कोलम तांदूळ वापरते त्यामुळे भात फडफडीतच होतो. त्यामुळे मला माहिती होतं आधी काय आणि नंतर काय. मी जिरे टाकले ना तरी त्याचा जिरा राईस मस्तच बनणार. आता इथे उभा राहून मला शिट्ट्यांवरती लक्ष द्यायचंच होतं. तर म्हटलं चला शेंगदाणे पण लागलीच त्याच्या डब्यामध्ये भरून घ्यावे. जास्त वेळ बाहेर पडले तर ह्या वातावरणामध्ये ते मऊ पडू शकतात. दुपारपासून मी काही शूट केलं नाही त्याचं कारण दुपारपासून आहे ना पाणीच नाही आहे. काय माहिती काय झालं बहुतेक टाकीतलं पाणी संपलं आणि अजून पाणी आलेलं नाही आहे. एवढा जास्त मला त्रास होतोय ना त्या गोष्टीचा. कारण खूप भांडी वगैरे पडली आहेत ती घासायची आहेत. मला स्वयंपाक करायचा तुम्हाला माहिती आहे माझ्याकडे थोडीच भांडी आहेत जी आहेत ती घासल्याशिवाय मला स्वयंपाक करायला खूप प्रॉब्लेम येतो. आणि आत्ता 5च मिनटं पाणी आलं होतं. मी तेवढ्यात भांडी घासून घेतली आणि पाणी गेलं. त्यामुळे घासलेली भांडीसुद्धा मला प्यायच्या पाण्याने धुवायला लागली. प्यायचं पाणी पण थोडंसं शिल्लक आहे. त्यामुळे आता माझा मूड थोडा खराब झाला आणि मला ना घाण कट्ट्यावरती असली ना मला काहीच करू वाटत नाही. एका साईडला भांडी पडली पण मला आता स्वयंपाक जेवढे भांडे आहेत तेवढ्यातच करावं लागणार आहे. आज खूप मोठा मेन्यू करायचं ठरवलं होतं खीर वगैरे. पण तसं काही आता पॉसिबल होईल असं वाटत नाही कारण की भांडीच नाही आहे धुतलेली. त्यामुळे माझा मूड गेला आहे. काय करायची इच्छा नाही आहे. जे काही थोडंफार करणार आहे तेच आता स्वयंपाक करते. चला जेवढी काही कट्ट्यावरती तुम्हाला स्वच्छता दिसते ना ती कशी केली होती ना मलाच माहिती. कारण की पाणीच नव्हतं त्यामुळे खूप प्रॉब्लेम होत होता. भांडी कशी घासून घेतली प्यायच्या पाण्याने वगैरे आणि जे काही पाणी होतं ठेवलेलं त्याने. पण बाकीचं पाणी पूर्ण संपलं होतं. आता स्वयंपाक आला आणि प्यायला अगदी थोडंच पाणी शिल्लक होतं. आणि सचिन पण अजून आला नव्हता की त्यांच्यासोबत जाऊन मी पाणी वगैरे प्यायचं तरी घेऊन आले असते. पण तेही आले नव्हते. म्हटलं जाऊ दे आता जे काही आहे तेवढ्यामध्येच थोडाफार स्वयंपाक करून घ्यावा. स्वयंपाकामध्ये काय बनवणार आहे ते तर तुम्हाला नक्कीच समजलं असेल. अगदी साधीशी शेवग्याच्या शेंगाची आमटी मी बनवणार होते. लसूण वगैरे सगळं कुटून ठेवलं होतं. पातेलं गरम करायला ठेवलं. तेल टाकलं त्यामध्ये लसूण वगैरे टाकला. सगळे मसाले थोडे करून टाकले. चटणी वगैरे टाकून मस्त अशी आमटी फोडणीला देऊन घेतली. तर याच कुकरमध्ये लगेच भातही मी लावून घेईन. आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की दिवसातला किती वेळ माझा किचनमध्ये जातो. आज कॉलेजमध्ये जाऊन आले होते. तिकडे मी खूप जास्त थकले होते कारण कॉलेजचं ॲडमिशनचं काम म्हणजे तुम्हाला तर माहितीच आहे किती पळापळ असते. तिकडे सगळं काम करून आले होते. तरी हे आज 3 टाईमचा सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण एवढंच मी शूट केलं आहे. पण मला खूप जास्त कंटाळा आला होता. जाऊ दे सोडा आपलं काम आहे ते आपल्याला करावंच लागणार. आता हा व्हिडिओ मी इथंच संपवते. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. आवडला तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला भेटू पुन्हा. बाय.